आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. लवकर उठली होती, घरातली कामं सर्व पहिले आवरून घेतली. त्याच्यानंतर छान अशी देवीची पूजा मांडली. कारण का मी पण बरेच वर्ष झाली देवीचे व्रत करते. त्याचा फळ मला नक्कीच भेटणार आहे आणि भेटत आलासुद्धा आहे. आणि साक्षात देवीने ना काळिकेचा अवतार घेतला आहे. जो काही माझा वाईट काळ आहे तो नक्कीच निघून जाणार आहे. त्याच्यानंतर मग उपवास असल्यामुळे स्वतःसाठी चिकूचा ज्यूस करून घेतला. कारण का स्टॉलवर जायचं होतं. परत दिवसभर फळच. फायनली स्टॉलवर आली. आवनी छान असं स्टॉल लावलं होतं. गिराईक चालू होतं, पण मला भूक लागली होती. त्यामुळे मग काय मोसंबी खाण्याचा कार्यक्रम माझं चालू झालं. कारण का मला तर भूक लागली ना की आवरत नाही. माझं बघून आहोंना पण लागली भूक. मग काय केली, परत त्यांच्यासाठी खाऊ आणायला. तर मग केली आणि बेकरीमधून बरंचसं काही प्रोडक्ट घेतलं. खरं त्याच्यात होतं केक. पण केक मला माहीत नव्हतं व्हेज आहे की नॉनव्हेज आहे ते. मग विचारण्यासाठी परत मी त्या दुकानात जाणार होते. कारण का बरेच लांब आली होती. परत त्या काकांना आवाज दिला. काका नव्हतं, काका आले मग आतून. त्यांना विचारलं की जो काही तुम्ही मला केक दिला तो व्हेज होता की नॉनव्हेज. तर काका बोलले व्हेज. बरं झालं. त्याच्यानंतर स्टॉलवर आले. आहोंना दाखवलं की काय काय आणले म्हणून. का तर सर्व तर त्यांच्या फेवरेटच होतं. मला तर मी खाऊ शकत नाही. मला पण ह्या गोष्टी सर्व आवडतात खरं, पण मी खाऊ शकत नव्हती कारण का उपवास आहे. त्याच्यानंतर मग काय दम लागला होता. पाणी पिऊन घेतलं आणि गिराईक हे करत होते. त्यामध्ये काय वाटत नाही. कारण का दोघांना पण आम्ही बोलताना एकमेकाला हँडल करतो. कारण का फळांची तर मी असते आणि रसवंतीजवळ हे. फायनली रुद्रला घेऊन निघाली घरी. का तर स्वयंपाक वगैरे बनवायचा होता घरी जाऊन मला. त्यामुळे आणि हा कुकर सर्वांना माहीतच असेल मी कधी घेतलेला काय आणि त्याने काय काय केलं हे पण तुम्हाला दिसणार आहे. बाकीचा पसारा आवरेपर्यंत पीठ मळून घेतलं. का तर पीठ भिजला ना की चपात्या छान होतात. आणि ही प्रोसेस नक्की सर्वांनी करा बरं का. आणि बघते तर काय इकडे धमाकाच. आणि खरंच पोट होता होता वाचला. माझ्या बोलतात ना स्वामींची कृपा. कारण का जी सिट्टी चालू झाली ना ती बंदच झाली नाही. त्यामुळे आता त्याला रिटर्न मी दुकानात नेणार आहे आणि चेंज करून आणणार आहे. तर बाकीचं तर स्वच्छ वरच्यावर क्लीन करून घेतलं. कारण का मी नुसती सुरुवात करणार होती स्वयंपाकाला आणि त्या घाणीत मला तर जमत नाही. त्यामुळे बाकीचं सर्व असं क्लीन पुसून वगैरे घेतलं. चिकट तर झालं होतं कारण का ते मसुरा शिजत ठेवलं होतं. बाकीची भांडी तर निघालेली. आणि ह्या कुकरचा मला खरं तर राग आला. पण नक्की मिस्टेक कोणाची होती मलाच माहिती नाही की कुकरची होती की माझी होती. स्वयंपाक तर बनवून झालं होतं. त्याच्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून घेतलं. बाकीच्यांना जेवण वाढायचं होतं. कारण का आहो उशिरा येणार होते आणि मला जेवायचं होतं त्यांच्यासोबतच. त्यामुळे रुद्राला पण भूक लागली होती आणि त्याला झोप आली होती. त्यामुळे माझे सासू सासरे त्यांना जेवण वाढून घेतलं. कारण का ह्यांना रोजच उशीर होतं. मग त्यांच्यासोबत मग जेवते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक